हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 16. न असतः विद्यते भावः न अभावः विद्यते सतः उभयोः अपि दृष्टः अन्तुः तु अनयोः तत्वदर्शिभिः. असत कधीही विद्यमान नसते, सतचा कधीही अभाव नसतो. तत्वदर्शींनी या दोन्ही तत्वांचा अनुभव घेतला आहे. न असतः विषये भावः. येथे भगवंत श्री असतची व्याख्या करत आहेत. असत कधीही विद्यमान नसते. याचा अर्थ जे विद्यमान नाही ते कधी अस्तित्वात असूच शकत नाही. याचा अर्थ जे जे नाश पावते ते असत आहे, कारण नाश पावण्याआधी ती वस्तू असली तरी नाश पावल्यावर ती विद्यमान राहत नाही. भौतिक वस्तू आणि भौतिक जगत नष्ट होणार आहे, म्हणजे भौतिक जगत त्यातील यच्चयावत वस्तू या असत आहेत. याचबरोबर आपलं शरीर असत आहे, कारण ते विनाशी आहे, मृत पावणारे आहे. याचा अर्थ असत जे भूतकाळात नव्हतं ते भविष्य काळातही असणार नाही, आणि त्यामुळे ते वर्तमान काळातही असू शकत नाही. जे आधी नसते नंतरही नसते ते मधल्या काळात असू शकत नाही. परंतु आपला अनुभव तर निराळा आहे. आपल्याला वर्तमान काळात अनेक वस्तू प्रत्यक्ष दिसतात. त्या आपण हाताळतो, वापरतो, उपभोगतो. त्यांना या व्याख्येप्रमाणे असत म्हणणं शक्य नाही, कारण या वस्तू आपण प्रत्यक्ष जगतो. परंतु तरीसुद्धा या वस्तू असत आहेत, कारण जरी त्या थोड्या काळापुरत्या अस्तित्वात असल्या तरीही त्या नाश पावतात. त्यामुळे त्यांना असतच म्हणावे लागते. याचं उदाहरण म्हणजे आपल्याला पडणारे स्वप्न. आपण झोपेत स्वप्न पाहतो. ते पाहत असताना आपल्याला स्वप्न अगदी खरं, सत्यच वाटत असतं. स्वप्नातील आनंददायी घटनेने आपण स्वप्नात हसतो. भीतीदायक घटनेने आपण घाबरतो. आपल्याला घाम फुटतो. परंतु जाग आल्यावर स्वप्न आपण खरं मानत नाही. स्वप्नात एखाद्याला आपण पैसे दिले म्हणून जाग आल्यावर ते प्रत्यक्ष नेऊन देत नाही, किंवा स्वप्नात एखाद्याला वचन दिले म्हणून ते आपण प्रत्यक्ष व्यवहारात पाळत नाही. याचा अर्थ झोपेआधी स्वप्न नव्हते, झोपेनंतर ते नष्ट पावते. मधल्या काळात स्वप्न जरी आपण प्रत्यक्ष जगलो तरीही ते आपण असतच मानतो. याचा अर्थ वस्तुजगत जे पूर्वी नव्हते नंतरही ते असणार नाही, विनाश पावणार आहे. ते जरी मधल्या काळात असले तरीही ते असतच आहे. या मधल्या काळात त्या वस्तूचा आपल्याला आभास होतो, कारण आपण कोणतीही गोष्ट जशी आहे तशी पाहू शकत नाही. आपण जे काही पाहतो तो नेहमीच भूतकाळ असतो. विश्वासकट विश्वातील प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलत असते. ती क्षणाक्षणाने झिजत विनाशाकडे जात असते. आपण जेव्हा वस्तू पाहतो त्यावेळी आपण ती पाहीपर्यंत तिच्यात बदल झालेला असतो. प्रत्येक वस्तू ही अशी इतकी अशाश्वत असते. म्हणून हे विश्व, त्यातील यच्चयावत वस्तू या असत आहेत. न अभावः विद्यते सतः. आता भगवंत श्री सतची व्याख्या करत आहेत, ज्याचा कधीही अभाव होत नाही, जे सतत सदा सर्वकाळ असते ते सत, सत्य होय. ज्याला काळाची बाधा नाही, जे त्रिकालाबाधित असतं ते सत, सत्य होय. सत्याच्या बाबतीत भूत, भविष्य, वर्तमान असा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण सत हे नेहमीच अस्तित्वात असल्यामुळे ते सदा वर्तमानच असते. या विश्वात आत्मा, आत्मतत्व हे एकमेवाद्वितीय असं आहे की जे सतत कायम अस्तित्वात होते, आहे आणि असणार आहे. वास्तविक या बाबतीत आपण आहे असे एकच क्रियापद वापरू शकतो. होते किंवा असेल असं आपण म्हणू शकत नाही. उभयोः अपि दुष्टः अंतुः तु अनयाः तत्वदर्शिभिः. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की तत्वदर्शनींनी
सत आणि असत या दोन्ही तत्वांचा अनुभव घेतला आहे. सत आणि असत हे केवळ व्याख्येत नाहीत, ती अनुभूती घ्यायची गोष्ट आहे. कोणीही योगी त्याचा अनुभूती घेऊ शकतो. ऋषींनी त्याचा अभ्यास केला आहे. त्याचा त्यांना अनुभूती आलेली आहे. ही अनुभूती आजही तत्ववेत्यांना येत असते. सत आणि असत या दोन्हींचे तत्व एकच आहे, ते म्हणजे सत. सत अर्थातच सतमधून अनुभवास येत असते. तसेच असतही सतमधूनच भासमान होत असते. असत सतत बदलत असते, झिजत विनाशाकडे झेपावत असते. हा विनाश त्याच्या भासमान होणाऱ्या कारणातच सतमध्येच होत असतो. या बदलाला, या विनाशाला निश्चितच शाश्वत तत्वाचा आधार लागतो. एखादं खोटं वक्तव्य सतच्याच खऱ्याच्याच आधारावर केले जाते. ते खोटं आहे असं आपण म्हणतो, तेव्हा त्याला सतचाच आधार घेतलेला असतो. असत अगदी अल्पकाळ जरी दृश्यमान झालं तरी त्याला त्या अल्पावधीकरिता सतचाच आधार लागतो. असत हे सतच्याच आधाराने भासमान, दृश्यमान होत असतं. असत हे असतच्याच माध्यमातून दृश्यमान होतं. आपली ज्ञानेंद्रिये असत असतात, विनाशी असतात. या अशा आपल्या ज्ञानेंद्रियांमुळेच आपल्याला हे असत विश्व आकलन होत असतं. ते सतच्या माध्यमातून ज्या क्षणी आकलन होईल त्याच क्षणी आपण आत्मज्ञानी होऊ. त्यावेळी असत अदृश्य होऊन आपल्याला केवळ सतचाच अनुभव येऊ लागेल. आपले ज्ञान नष्ट होईल, आपण ज्ञानी होऊ. सतत परिवर्तन होत असलेल्या असतला सतच्या दोऱ्याने माळवून गुंफून ठेवलेले असते. यामुळेच ते भासमान विनाशी असत आपल्या स्मृतीत राहते. ते नष्ट झाले तरी ते आपल्याला आठवते. यामुळे आपण जिवंत आहोत याचं स्फुरण आपल्याला होत असतं. प्रसंग घडून जातो कारण तो विनाशीच असतो, परंतु त्यातील सतच्या वास्तव्यामुळे तो आपल्याला आठवतो. श्रीमद शंकराचार्य यांनी ब्रह्म सत्या जगत मिथ्या असं सांगितलं. यामागे सत आणि असत यामागील तत्वचिंतनच आहे. याचा अर्थ संसार जो आपण अनुभवतो तो नसतो असं नाही, तर तो विनाशी आहे याची जाण प्रत्येकाने सतत ठेवायची आहे. ही जाणीव ठेवून संसाराच्या मागे देहधर्म करण्या इतपतच धावायचं आहे. आपल्या आयुष्याचा मुख्य मूलभूत उद्देश सत जाणून घेणे, आत्मज्ञानी होणे. नरदेहाचा एकमेव उद्देश आत्ममिलन, यासाठी नरदेह वापरणे हा आहे. हे ज्ञान आपण प्राप्त करायचं आहे. सत जाणण्यासाठी असतचाच आधार घ्यावा लागतो. सगुण उपासनेनेच निर्गुण जाणावे लागते. सर्वसामान्य जनांना याला दुसरा मार्ग नाही. जे विदेहीत जन्माला आले आहेत तेच असतशिवाय सत जाणू शकतात. सत असतच्या आधाराने आपल्याला जाणवत असते. त्यामुळे असत नष्ट झाल्यावर जे शिल्लक राहते ते सत होय. कारण कालांतराने असत विनाश पावते आणि सत तेवढेच मागे उरते. वीज प्रवाहामुळे यंत्र चालू होते. यंत्र वापरून नष्ट होईल, गंजून झिजून निकामी होईल, परंतु त्यातील वीज प्रवाह तसाच राहील. याचप्रमाणे शरीर मृत झाले तरी आपल्याला शरीरातील आत्मा नष्ट होत नाही, तो अविनाशी आहे. हरिओम.